6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित 2 टप्प्यांसाठी प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते जाहीर सभा आणि रोड शो करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आज उत्तर प्रदेश आणि दिल्लीत निवडणूक रॅली घेणार आहे. मोदी उत्तर प्रदेशमधील बस्ती आणि श्रावस्ती लोकसभा मतदारसंघात सभा घेतील. भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जौनपूर, बस्ती, सुलतानपूर, सिद्धार्थनगर आणि बलरामपूर जिल्ह्यात प्रचारसभा करतील आणि भाजपा नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव महाराजगंज, कुशीनगर आणि जौनपूरमध्ये प्रचार करतील. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सुलतानपूरमध्ये तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आझमगडमध्ये सभा घेणार आहे. दिल्लीत येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत लोकसभेच्या 7ही जागांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार करत आहे. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या काल जाहीर सभा झाल्या. याशिवाय आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रोड शो केला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत 39व्या स्थानावर पोहोचला आहे, तर अमेरिका या यादीत अव्वल आहे. दक्षिण आशियातील निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. यापूर्वी 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या निर्देशांकात भारत 54व्या क्रमांकावर होता. आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे. या दिवसाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे स्थानिक चिटणवीस सेंटर इथे 1 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. 2 सत्रात आयोजित या कार्यक्रमात जैवविविधता संबंधित विषयांवर उहापोह होत आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून गेल्या 24 तासात अकोला इथं सर्वाधिक 44°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, वर्धा आणि अमरावती इथं 43°च्या घरात तापमान होतं, तर चंद्रपूर आणि यवतमाळ इथं 42° तापमान होतं. नागपुरात 40.7° इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान चौकात ग्रीन शेड यासह पाणपोई, सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष यासह सर्व जिल्हा प्रशासनानं विविध स्तरावर सज्जता ठेवली आहे. हवामान खात्यानुसार नैऋत्य मोसमी पावसासाठी पुढील 2 दिवसात आग्नेय पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, कन्याकुमारी प्रदेशचा काही भाग, बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटांचा काही भाग आणि अंदमान समुद्रात परिस्थिती अनुकूल आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.